नमस्कार मित्रांनो, अखेर सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. मल्लिकार्जुन खरगेकडून घोषणा झालेली आहे. चला तर बघून घेऊया आपण थोडक्यात. मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढण्याकरता काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बारामतीसाठी काँग्रेसकडून आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आकाश विश्वनाथ मोरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीला जाणार आहेत. बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने पुढाकार घेतला होता. मात्र काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून बारामती विधानसभा लढण्याचे ठरवले होते. त्यानुसार काँग्रेसने आकाश विश्वनाथ मोरे यांना बारामतीच्या रिंगणात उतरण्यात ठरवले आहेत. आकाश मोरे सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आता अधिकृतपणे काँग्रेस उमेदवाराची आव्हाने असणार आहेत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खुद सुनेत्रा पवार यांनी भरपूर प्रयत्न केला. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. परंतु काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार अखेरपर्यंत ठाम होता. अखेर रविवारी रात्री काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे हे कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत. माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते सपुत्र आहेत. 2014 साली अजित पवार यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. 2014 साली सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने बारामतीत काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उद्या म्हणजेच सोमवारी 6 एप्रिल रोजी बारामती दौरा नियोजित करणार आहेत. या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून दुपारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 9:30 वाजता विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्या अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 10:30 ते दुपारी 12:15 या वेळात कविवर्य मोरेपंत नाट्यगृह इथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इथे त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.